मराठा समाजाच्या लढ्याला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते। ओबीसी समाजामध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळत होत्या आणि इतर बऱ्याच गोष्टी मिळत होत्या त्या आता मराठा समाजाला सुद्धा मिळणार आहे। त्या संदर्भातला GR 5 जूनला काढण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील खरं तर लढवय्या त्यांच्या या आंदोलनाला आता यश आलेलं आहे। पुन्हा एकदा त्यांनी खरं तर आंदोलन केलं आणि आपण बघत असाल तर आता तो GR आपल्या हाती आलेला आहे। बदलापूर शहरातील मराठा समाजातील बांधव आपल्यासोबत असे संभाजी शिंदे सर, आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत। खरं तर अनेकदा मराठा समाजाच्या माध्यमातून त्यांच्या समाजाच्या माध्यमातून शैक्षणिक जबाबदारी प्रामुख्याने विद्यार्थ्यांची ते घेत असतात आणि आता खरं तर या ओबीसी समाजाला जे शैक्षणिक सवलती मिळणार आहेत त्या आता मराठा समाजाला सुद्धा मिळतील। यासाठी माझ्या मते आपला समाज जो आहे तो आता आणखी पुढे जाईल आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना ज्या पद्धतीने ओबीसी समाजाला विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होत होत्या ऍडमिशन प्रवेशासाठी किंवा इतरही त्या आता आपल्या सुद्धा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे। काय सांगाल, काय म्हणतोय हा GR? सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार, त्याचप्रमाणे आमच्या या मराठा समितीचे जे प्रमुख आहेत आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आदरणीय मनोज जरांगे पाटील जे आहेत, जे मराठा मोर्चाचे किंवा मराठा या आंदोलनाचे जे प्रमुख आहेत आणि गेली कित्येक वर्ष या मराठा समाजासाठी ते राज्य शासनाशी संघर्ष करत आहेत की मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी असल्यामुळे ओबीसी समाजाला ज्या ज्या काही सवलती आहेत त्या सवलती मराठा समाजाला त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये विशेष करून शैक्षणिक ज्या सवलती आहेत, नोकरीविषयक सवलती आहेत त्या मराठा समाजाला मिळाल्या पाहिजेत। या भूमिकेतनं आदरणीय मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नेहमी चालू असतं। आत्ताच एक साधारणपणे 4-5 दिवसापूर्वी त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचं फलित काय झालं तर एक अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय शासनाच्या वतीने त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार मराठा समाज जो आहे तो मूळ कुणबी आहे आणि मूळ कुणबी असल्यामुळे त्यांना सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही आदरणीय जरांगे पाटील यांची जी मागणी होती त्या अनुषंगाने एक पाऊल म्हणून राज्य शासनाने पुढे टाकलेलं आहे आणि या पाऊलाचा GR या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने आता 5 जूनला त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। मी तमाम मराठा बांधवांना या ठिकाणी आव्हान करण्यासाठी आज तुमच्या माध्यमातून मी लोकांसमोर त्या ठिकाणी येत आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये फार मोठं काम राज्य शासनाने या ठिकाणी केलेलं आहे। याच्यामध्ये या संपूर्ण जे प्रशासकीय विभाग आहेत की ज्या ज्या शासनाच्या विभागांच्या वतीने मराठा समाजाला सवलती द्यायच्यात, म्हणजे ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला द्यायच्यात, त्या सवलती देण्याविषयी त्या विभागांना निर्देशित करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं शासनाने जे पूर्वी काही GR काढलेले होते, साधारणपणे 9 GR या सवलतींच्या बाबतीमध्ये आहेत। याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक 2024 25/1/2024 चा शासन निर्णय आहे, एक 29/5/2003 चा सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा शासनाचा एक GR आहे। विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये 11/10/2018 ला एक GR काढला होता, त्यात तो आहे। 1/8/2019 चा एक GR आहे, 26/2/2020 चा एक GR आहे, 25/3/2022 चा एक GR आहे आणि 16/4/2024 चा GR आहे। या GR मध्ये या इतर समाजाला म्हणजे जो भटका विमुक्त असेल किंवा ओबीसी समाजातल्या लोकांना काय काय सवलती दिल्या होत्या त्या GR मध्ये त्याचा उल्लेख होता। आता त्या GR मधल्या सगळ्याच्या सगळ्या सवलती ह्या मराठा समाजाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। हा या आंदोलनाचं एक फार मोठं फलित आहे आणि राज्य शासनानं या ठिकाणी शासकीय निर्णय काढूनच त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे। त्या अनुषंगानं राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गास लागू असलेली शालांत परिशोत्तर शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात आलेली आहे। म्हणजे शालांत परीक्षा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळते ती आतापर्यंत इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत होती, आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ती सवलत त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेली मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना एक योजना आहे की त्या योजनेच्या मार्फत राज्य शासनाच्या वतीने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना मोटार वाहन चालक आणि वाहक असं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं आणि ते नियोजन सारथी संस्थेमार्फत आता राबवण्यात येणार आहे आणि ते मराठा समाजासाठी सुद्धा लागू झालेलं आहे। त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना इथून पुढे मोटार वाहन चालक आणि वाहन प्रशिक्षण योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचप्रमाणे एका शासन निर्णयाद्वारे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना
लागू असणारी शिष्यवृत्ती योजना आहे. राज्य शासनाच्या वतीने प्राथमिक शाळेमध्ये शिष्यवृत्ती योजना आहे, माध्यमिक शाळांमध्ये शिष्यवृत्ती योजना आहे, उच्च माध्यमिकमध्ये शिष्यवृत्ती योजना आहे. आतापर्यंत ही शिष्यवृत्ती योजना ही केवळ ओबीसी बांधवांसाठी किंवा इतर समाजातील लोकांसाठी होती. हा खूप महत्वाचा निर्णय. आता म्हणजे साधारणपणे 4थीला एक शिष्यवृत्ती असते, 7वीला एक शिष्यवृत्ती परीक्षा असते, 10वीला एक शिष्यवृत्ती परीक्षा असते आणि पण असतं, म्हणजे उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण शिष्यवृत्ती योजना असते. आता मराठा समाजातील जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा ही जी योजना आहे, ओबीसीची योजना आहे, ती त्या ठिकाणी लागू होणार आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजातील जो गुणवंत विद्यार्थी आहे त्याला या शिष्यवृत्तीचा फायदा त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे शासन निर्णयाद्वारे इतर मार्गदर्शक प्रवर्गातील उमेदवारांना लागू असलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील पीपीपी योजनेअंतर्गत उपलब्ध जागांवर खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी जी योजना आहे ती आता मराठा समाजाला पण लागू होणार आहे. याच्यामध्ये आयटीआय मध्ये तुम्ही जे प्रशिक्षण घेता त्या आयटीआय मधलं प्रशिक्षण, त्याच्यानंतर पीपीपी योजनेअंतर्गत उपलब्ध जागा असतात त्या ठिकाणी, तर त्या जागांमध्ये सुद्धा आता मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे. म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा मराठा समाजासाठी ओबीसीची दारं आता खुली त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असणाऱ्या इतर 16 बाबींबाबतची प्रतिकृती करण्याची योजना आहे. म्हणजे अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांना ज्या सवलती आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या सवलती आता मराठा समाजाला पण त्या ठिकाणी लागू होणार आहे. हा खूप क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी होणार. त्याचा फायदा त्याच्यासाठीच हाच मेन मुद्दा होता मेन की आम्हाला ओबीसीप्रमाणे सवलती त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत. ह्या सगळ्या सवलती तुम्हाला आता अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी लागू निश्चितपणे होणार आहेत. त्याच्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित आणि विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला, म्हणजे समजा एखादा विद्यार्थी महाराष्ट्रात राहतोय परंतु त्यांनी इतर राज्यातल्या एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घेतलं तर त्याला पूर्वी सवलती त्या फक्त इतर मागासवर्गीय समाजासाठी होत्या. आता त्या मराठा समाजातल्या उमेदवारांना सुद्धा त्या सवलती त्या ठिकाणी मिळणार आहेत. एखादा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आहे पण तो शिकायला गुजरातमध्ये आहे, शिकायला मध्य प्रदेशमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, तर आतापर्यंत त्याला त्या सवलती मिळत नव्हत्या मराठा समाजाला, ते इतर मागासवर्गीयांना मिळत होत्या. आता त्या सवलती सुद्धा मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचप्रमाणे इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळवण्याबाबत पात्र असणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी, म्हणजे शासन निर्णय एक आहे 2018चा, त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा आहेत. काही हॉस्टेलच्या सवलती आहेत, तुम्हाला काही सायकलीस मिळतात, व्हेकल्स मिळतात. म्हणजे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या सुविधा आता मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर शासन शुद्धीपत्रकान्वये विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश परीक्षा कॅप पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करण्यात येणार आहेत. म्हणजे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे सेंट्रल जी आहे आपली सीईटीची एक्झाम असते त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सवलती कॅप राऊंडमध्ये आपण म्हणतो ना, कॅप राऊंड म्हणतात त्याला, त्या कॅप राऊंडमध्ये सिलेक्शन झाल्याच्या नंतर ज्या सवलती तुम्हाला इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळत होत्या त्या मराठा समाजाला मिळत नव्हत्या आतापर्यंत, पण आता त्या सगळ्या सवलती सुद्धा इतर मागासवर्गीय मराठा समाजाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. असे अनेक निर्णय, खूप महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेण्यात आलेले आहेत. आदरणीय मनोज जरांगे पाटील दादांच्या आंदोलनाचं हे निश्चितपणे फलित आहे. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज की जो शिक्षणापासून किंवा इतर सुविधांपासून, नोकऱ्यांपासून वंचित आहे, तर त्या वंचित समाजाला आता इतर मागासवर्गीयांच्या सगळ्याच्या सगळ्या सवलती त्या ठिकाणी मिळणार आहेत. हे या निर्णयाद्वारे त्या ठिकाणी निर्णय शासनाने घेतलेला आहे. मनापासून शासनाचं अभिनंदन करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की महाराष्ट्रामध्ये कुणबी जातीच्या 58 लाख नोंदी या संदीप शिंदे समितीच्या मार्फत जेव्हा परीक्षण केलं गेलं, आदरणीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीमार्फत केलं गेलं, 58 लाख नोंदी त्या ठिकाणी सापडल्या. या 58 लाख नोंदीमध्ये कुणबी प्रमाणपत्र अनेक लोकांना अद्यापर्यंत देण्यात आलेली आहेत. तर ती कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांचं जात पडताळणीच्या बाबतीमध्ये जी प्रक्रिया होती ती थोडी किचकट होती. आदरणीय जरांगे पाटील दादांनी आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे आणि आदरणीय प्रसाद लाड साहेबांकडे जेव्हा ही सूचना मांडली की आमच्या लोकांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत नाहीत, की आम्ही आता कुणबी आहोत हे सिद्ध झालंय, आम्हाला जात प्रमाणपत्र पण दिलं, पण व्हॅलिडिटीमध्ये आम्हाला खूप त्रास दिला जातोय. तर ती व्हॅलिडिटीची प्रक्रिया सुद्धा अतिशय सोपी आणि सुलभ करण्याचं काम राज्य शासनाच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तुम्ही जे तुमच्या जातीचं प्रमाणपत्र घेताना जे पुरावे दिलेले आहेत ते पुरावे ग्राह्य धरून तुम्हाला आता व्हॅलिडिटी सुद्धा त्या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर
जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मराठा समाजाला मदत करण्यासाठी या जात प्रमाणपत्रांच्या बाबतीमध्ये एक कक्ष ओपन करण्यात येणार आहे आणि तहसीलदार दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी आता ते नियंत्रण करणार आहे आणि आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणार आहे किंवा त्यांना सूचना त्या ठिकाणी करणार आहे. आणि ही सगळी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या तहसीलदारांथ्रू आता जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला आता जात पडताळणी समिती आहेत महाराष्ट्रामध्ये. जिल्हाधिकारी त्या समितीचे जवळजवळ प्रमुख असतात. जात पडताळणी समितीचा सगळा कारभार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी चालतो. या जात पडताळणी समितीला सुद्धा आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणामध्ये काम करताना या कक्षाने दिलेल्या सगळ्या शिफारशी आहेत त्या मान्य कराव्या लागणार आहेत. आतापर्यंत काय होतं की जात प्रमाणपत्र काढलं जायचं, जात प्रमाणपत्र कुणबी काढल्यानंतर तुम्ही पुरावे दिलेले आहेत सगळे, त्यांच्याकडे परत तेच पुरावे मागितले जात होते. आता ते पुरावे मागितले जाणार नाहीत. तुमच्याकडे 1958चा जर पुरावा सापडला, त्यापूर्वीचा पुरावा सापडला, तर निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला आता व्हॅलिडिटी सुद्धा मध्ये अडचण येणार नाही. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशकालीन नोंदी सापडल्यात. नमुना क्रमांक 14 जो होता गाव नमुना, त्याच्यामध्ये अनेक लोकांची कुणबी म्हणून नोंद आहे. त्या नोंदी आता पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव जिल्हा आहे, म्हणजे तुमचा मराठवाडा प्रांत आहे आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या नोंदी आता सापडल्यात. म्हणजे मी स्वतः ज्या गावामध्ये राहतो, माझ्या गावामध्ये, पुण्याजवळचं माझं गाव आहे, त्या गावामध्ये आम्हाला 1914 सालचे पुरावे, 1923 सालचे पुरावे सापडले ब्रिटिशकालीन. आमच्या गावातले जेवढे मराठे आहेत त्या मराठ्यांचे कुणबी पुरावे सापडले, त्यांना कुणबी प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी अलॉट झालेली आहे. आता जात पडताळणी समितीकडे आम्ही ते पुरावे दिले की त्या ठिकाणी त्यांना कुणबी प्रमाणपत्र, जात पडताळणी व्हॅलिडिटी सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. असे शासन निर्णय सगळे गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी घेतलेले आहेत, जे आदरणीय जरांगे पाटील दादांच्या आंदोलनाचं एक फार मोठं फलित आहे. मनापासून मी जरांगे पाटील दादांचं अभिनंदन करतो. आमच्या कुळगाव बदलापूर शहरातील सुद्धा, म्हणजे कुळगाव बदलापूर शहर आणि आमचं जे सकल मराठा समाज हितवर्धक मंडळ अंबरनाथ तालुका आहे, याच्या वतीनं सुद्धा सातत्यानं या बाबतीमध्ये या आंदोलनांना पाठिंबा देण्यात आलेला आहे, त्याचा पाठपुरावा करण्यात आलेला आहे. आदरणीय जरांगे पाटील दादांची सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आता या निर्णयाची अंमलबजावणी शासन स्तरावर आजपासून लागू झालेली आहे. तुम्हाला कुठल्याही काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आमचे सकल मराठा समाजाचे हितवर्धक मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि निश्चितपणे या जीआरचा फायदा घ्या. इतर मागासवर्गीय समाजाच्या सगळ्या शैक्षणिक सवलती या आता मराठा समाजाला लागू करण्यात आलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हा जीआर अतिशय क्रांतिकारी जीआर आहे असं माझं त्या ठिकाणी मत आहे. अर्थात आपण बघत असाल तर आपण असं म्हणू शकतो की वेळेवर खरं तर हा जीआर आला. यामागचं कारण काय तर आता प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे, त्यामुळे अंमलबजावणी, फक्त जीआर काढण्यात आलेला नाहीये तर अंमलबजावणी सुद्धा त्याची आता होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल मराठा समाजामधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा त्या शैक्षणिक सवलती आता मिळणार आहेत. स्कॉलरशिप सुद्धा सगळ्यांना स्कॉलरशिप आहे. 4थीची असेल, 7वीची असेल, 10वीची असेल, उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये ज्या इतर मागासवर्गीय समाजाला शिष्यवृत्त्या आहेत त्या सगळ्या शिष्यवृत्त्या त्या ठिकाणी मराठा समाजाला लागू होणार. त्यामुळे चांगला निर्णय सरकार स्तरावर त्याचा घेण्यात आलेला आहे आणि यश देण्यामागचं म्हणजे कुणाला द्यावं तर म्हणजे तमाम मराठा समाजातले जे विद्यार्थी आहेत, महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही आता या बाबतीमध्ये अधिकाधिक माहिती करून घ्या आणि तुम्ही कुठल्या सवलतीमध्ये तुम्ही बसू शकता. आता इतर मागासवर्गीय समाजातल्या मुलांना हॉस्टेल सरकारने लागू केली आहेत. समजा एखादा बदलापूरचा मुलगा आहे पण तो ठाण्याला शिकायला जातो, पण त्याला ठाण्याला राहायचं असेल तर ठाण्याला इतर मागासवर्गीय समाजासाठी जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये सुद्धा आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. त्याला कॉलेजसाठी जायचंय, त्या कॉलेजसाठी सुद्धा त्याला त्या ठिकाणी त्या सवलती ज्या इतर ओबीसी समाजाच्या सगळ्या शैक्षणिक सवलती, म्हणजे बघा की ओबीसीच्या कुठल्याही सवलती न काढता त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की राज्य शासनाने त्या स्कीमचा स्कोप वाढवला की समजा त्या स्कीमसाठी पूर्वी 100 कोटी रुपये सँक्शन असतील तर आता मराठा समाज त्याच्यामध्ये गेल्यामुळे त्याचं हे वाढवणार आहे, ते म्हणजे ग्रँट वाढवणार आहे आणि त्या सगळ्या सवलती मराठा समाजाला पण त्या ठिकाणी लागू निश्चितपणे करणार आहेत. आणि हे खरं तर मराठा समाजाचा ओबीसी समाजामध्ये समावेश होण्याचं एक पहिलं पाऊल आहे की आता ऑलरेडी तुम्हाला सवलती जर दिल्या तर तुम्ही ओबीसी समाजामध्ये तुम्हाला ओबीसी म्हणूनच ग्राह्य त्या ठिकाणी धरलं जाईल. आता कुणबी आणि मराठा हा जो जात प्रमाणपत्रांचा वाद आहे तो ज्या ठिकाणी पुरावे सापडतात त्या ठिकाणी शासन स्तरावर कुठेही अडवणूक होत नाही आणि जर अशी कुठे अडवणूक होत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. तुमच्याकडे जर 1958 पूर्वीचा पुरावा असेल तर कुठलाही शासकीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयातला, प्रांत कार्यालयातला तुम्हाला जात प्रमाणपत्र घेण्यापासून किंवा जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यापासून थांबू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे दादांच्या आंदोलनाचं हे फार मोठं फलित आहे आणि निश्चितपणे
मराठा समाजामध्ये असं काम करणारा कार्यकर्ता आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. खरं तर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं अपग्रेडेशन होण्याची जी पावलं आहेत त्या दृष्टिकोनातून महत्वाचं काम चालू आहे. सगळीकडे काय होतंय की मराठा समाज खूप प्रगत आहे, मराठा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. मराठा समाजातला एक 10-20% वर्ग निश्चितपणे प्रगत आहे, त्यातला 5% तर अतिशय प्रगत आहे. राजकारणात ते मोठे आहेत, सगळ्या गोष्टीमध्ये मोठे आहेत. परंतु आजही मराठा समाजातला 60-65% वर्ग आहे ना स्ट्रगलर आहे. म्हणजे तो मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, ज्या पट्ट्यामध्ये ओबीसी प्रमाणपत्र मिळालं नाही ते कुणबीच आहे. मराठा समाजाला कुणबीच आहे, पण कोकणातल्या मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलं, खानदेशातल्या मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलं. पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालीच नाहीत, कारण त्यांनी ते पुराव्यापूर्वी शोधलेच नव्हते. पण जेव्हा शासनाने संदीप शिंदे समिती नेमली, आता प्रत्येक कार्यालयांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते 2300 पुरावे मिळतात. गाव नमुना 14 मिळतो. गाव नमुना 14 मध्ये त्या ठिकाणी अगदी जातीची सविस्तर नोंद असते. हजारो विद्यार्थ्यांना, हजारो लोकांना आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. मी पुणे जिल्ह्याचा रहिवासी आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुणब्यांचे पुरावे सापडलेत आणि त्या ठिकाणी त्यांना जात प्रमाणपत्र मिळालेली आहेत. आता त्याची व्हॅलिडिटीची प्रक्रिया ती चालू आहे, ती आता या GR मुळे सुलभ होणार. अर्थात मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर आता यश आलेलं आहे आणि आपण बघत असाल तर शैक्षणिक क्षेत्रात प्रामुख्याने सवलती मिळाव्यात यासाठीचा त्यांचा हा लढा होता आणि इतरही सोयीसुविधा त्यांना मिळावी यासाठी त्यांचा हा लढा होता. त्यांच्या लढ्याला अखेर आता यश आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.